खंडणी प्रकरणी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। बीडच्या केस कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। विष्णू चाटेला हत्या प्रकरणी ताबा मिळवण्याकरता एसआयटी अर्ज घेणार आहे। आजच प्रक्रिया पूर्ण करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न होईल असं म्हटलं जात आहे। काय आहे त्यांचा जे रेग्युलर तपास होता त्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी मागच्या 4 दिवसामध्ये जो काही पीसीआर वाढीव दिला होता त्या अनुषंगाने त्यांनी जो काही तपास केला, घर जाऊन ते तपास केला वगैरे, हे मुद्दे त्यांचे लिहिलेले होते आणि हे सर्व मुद्दे मान्यवर न्यायालयानं पाहिल्यानंतर मान्यवर न्यायालयानं त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला। आता आरोपीला जामीन मिळण्यासाठी काही प्रोसेस वगैरे करताय तुम्ही? काय प्रक्रिया असणार आहे? नाही, आता आरोपी जामीन मागणीसाठी त्याचा अर्ज मान्यवर न्यायालयात दाखल करण्यासाठी पात्र झालेला आहे, परंतु आम्ही आज तशी कुठलीही प्रक्रिया आमच्याकडून आरोपी विष्णू चाटेच्या हद्दीत केलेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।